ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत माजी खासदार राजन विचारे यांनी घेतली ठाणे महापालिका आयुक्तांची भेट। ठाणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ठाणे पोलीस आयुक्त व ठाणे महानगरपालिका आयुक्त यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी भेट घेतली। यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, या सरकारला प्रशासनाला ठाण्यातील समस्या सोडवण्यात अजिबात वेळ नाही। फक्त या पक्षाचे नगरसेवक फोड, त्या पक्षाचे नगरसेवक फोड यामध्ये जास्त रस आहे। घोडबंदर रोडची ट्रॅफिक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। खराब रस्ते, त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे घोडबंदर रोडवरून निघालेल्या माणसाला ठाणे स्टेशन येथे पोहोचायला 2 ते 3 तास लागतात। दिवसा हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा हेवी ट्रॅफिक सोडली जाते। ट्रॅफिक अधिकाऱ्याचा तिथे पत्ता नसतो। सगळा ट्रॅफिक व्यवस्थापन वोर्डांच्या भरोशावर सोडला जातो। जर ही वाहतूक समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर आम्हाला आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करावं लागेल असा इशारा राजन विचारे यांनी यावेळी दिला आहे। मला वाटतं या ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे, गेले 2 ते 2.5 वर्षापासून या ठिकाणी विकासाच्या नावावरती वाहतूक कोंडीचं कारण देऊन तिथे सर्वसामान्यांना या वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी ट्रॅफिक असेल किंवा इतर महापालिका असेल, आज तुम्ही बघितलं असेल संबंध घोडबंदर परिसर असेल, मी सकाळी 8 वाजता घरातून निघालो होतो आणि कापूरबावडीपर्यंत यायला मला 12 वाजले साहेब। म्हणजे आज 3:13 नाही 12 वाजले। तुम्ही बघितलं ठाण्याचे संबंध ट्रॅफिक कोंडी, आज सर्वसामान्य माणसाला जर ठाणा स्टेशनला यायचं असेल तर मला वाटतं 2-2, 3-3 तास लागत असेल, तर मला वाटतं दुर्दैव आहे। या सरकारला किंवा या प्रशासनाला बिलकुल ठाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी बिलकुल वेळ नाही। फक्त या नगरसेवकाला फोड, त्या नगरसेवकाला फोड, याला फोड, त्याला फोड, हे एवढेच सर्व कामं त्यांची चालू आहेत। परंतु आज सर्वसामान्य माणूस आज हवादिल झालेला आहे। आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल की आज दिवसभरामध्ये नियमाप्रमाणे हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा आज ठाणे शहरामध्ये हेवी वाहतूक त्या ठिकाणी सोडली जाते। त्या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीस नसतात, वॉर्डनवरती सोपवलं जातं। आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व मुख्यमंत्री जर येणार असेल ते 1-1 तास 2-2 तास मला वाटतं सर्व रस्ते बंद केले जातात। अरे कशासाठी हे काय करता तुम्ही? आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ या संबंध ठाणे पोलीस यंत्रणामधले जवळजवळ 60% पोलीस तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये असतात। सर्वसामान्य तिथे ह्याला ट्रॅफिकला पोलीसच त्या ठिकाणी नाहीत। आज तुम्ही बघितलं कित्येक दिवस आपल्याला ट्रॅफिकसाठी अधिकारी आता मला वाटतं चांगले अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी चार्ज घेतलेला। आज आम्ही पोलीस कमिशनरना मला वाटतं मी जवळजवळ 20 ते 22 फोन सकाळपासून केलेले आहेत। म्हणजे 1-1 तास एका जागेवरनं न हलता त्या ठिकाणी ट्रॅफिक त्या ठिकाणी ठप्प झाली होती। आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं हे झालं तर मला वाटतं आम्हाला त्या महापालिका आयुक्त असेल किंवा आपलं पोलीस आयुक्त असेल यांच्या दालनामध्ये बसण्याशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही। आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की ही ट्रॅफिकची समस्या दूर झाली पाहिजे, नंतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल। सर याच्यामध्ये सरकारचा दिशा कारभार किंवा नियोजन कुठेतरी चुकतंय का? सरकारला वेळ नाही ना। मी मगाशी सांगितलं तुम्हाला, सरकारला फक्त हा लोकप्रतिनिधी फोड, ही पार्टी फोड, ती पार्टी फोड एवढंच चालू आहे। बाकी काही घेणं देणं नाही त्यांना नाही आहे। आज तुम्ही बघितले असेल सर्व शहरातले एकही रस्ता असा नाही की त्या ठिकाणी ट्रॅफिक कोंडी नाही, सर्व ठिकाणी ट्रॅफिक कोंडी झालेले आहेत। मग तुम्ही शहरामध्ये घ्या, घोडबंदर घ्या, बाळकुम घ्या, ढोकाळी घ्या, वर्तकनगर घ्या, कुठला एक रस्ता मला दाखवा की या ठिकाणी सर्व ट्रॅफिकचे 3:13 वाजलेले आहेत। सर मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे म्हणून सर्वत्र मिळत आहे, अहो बदलते नाही, पहिलं आहे ते ठाणे सांभाळा, कळलं की नाही? ठाण्याची वाहतूक तुमच्या काळात 2.5 वर्षामध्ये झालेली आहे, ते पहिला आधी सुधारा। नवीन काय नको आहे, विकासाच्या नावाखाली तुम्ही किती लोकांना उल्लू बनवाल। आज तुम्ही बघितलं असेल की घोडबंदर रस्त्यावरती किती खड्डे पडलेले आहेत, ट्रॅफिक जाम आहे, नवीन प्रयोग केले जातात मास्टिंगचे, परंतु घोडबंदर रस्त्याला 13 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक पद्धतीने मास्टिंग केलं, 8 दिवसामध्ये ते बोललं। शेवटी आम्ही त्या कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं
हे जो कोण असेल ठेकेदार त्यावेळी गुन्हे दाखल करा, तेव्हा मग त्या ठेकेदाराने काम केलं. परंतु आज परत एकदा त्या ठिकाणी सर्व ते निघालेलं आहे. म्हणजे कशासाठी लोकांना उल्लू बनवताय तुम्ही? आणि आज तुम्ही बघितलं असेल काय परिस्थिती आहे, महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्या ठिकाणी लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत. काय तुम्ही काय करता काय तिथे बसून? तुम्ही ते काम करायचे लायक नाहीत. त्यामुळे तुम्ही आता मला वाटतं जनता तुम्हाला घरी बसवेल. शिपी तलावचा डम्पिंगचा विषय अजूनही तसाच आहे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला विषय गेली कित्येक वर्ष स्वतःच्या मतदारसंघातले प्रश्न सुद्धा सोडू शकले नाहीत. त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी झालेले आहेत. लोक त्या ठिकाणचे हवालदिल झालेले आहेत. कित्येक वेळेला आंदोलन झालेले आहेत. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन, दरवेळेला आश्वासन दिलं जातं. आज आम्ही आयुक्तांना भेटलो होतो. आयुक्त म्हणाले की या संदर्भामध्ये आम्ही ॲक्शन घेतो आणि सर्व ती जे काही डम्पिंग जे 30% त्या ठिकाणी कचरा आहे तो आम्ही काढून घेतो असं आश्वासन आम्हाला आयुक्तांनी दिलं आणि आम्हाला विश्वास आहे ते काम होईल. तर मुंबई असते किंवा नवी मुंबई या ठिकाणी अंत्यविधीकरिता मोफत कापणे आणि पेट्रोल दिले जाते. मात्र ठाणे महानगरपालिकेकडे अंत्यविधीकरिता स्मशानभूमीमध्ये 2,500 ते 15,000 रुपये घेतले जातात. त्याबाबत काय? अहो मी सांगितलं ना, जिवंतपणी माणसाला हालाल करून सोडतात आणि मेल्यानंतर सुद्धा तीच हाल अपेष्टा सहन करावे लागतात. आज तुम्ही बघितलं एवढ्या महानगरपालिका 2-2 वर्षाची बिलं त्या ठेकेदारांची दिलेली नाहीत. या ठिकाणी टॅक्स रूपाने पैसे गोळा करतात, परंतु ज्या सुविधा द्यायला पाहिजे ते दिलेल्या आहे. मोठमोठ्या घोषणा करायच्या, हे करायचं, हे कशासाठी करता तुम्ही? आज सर्वसामान्याच्या टॅक्सच्या रूपाने येतात, त्याला सुविधा देण्याचं काम करायला पाहिजे. परंतु तुम्ही सुविधा देताय का? जनतेला तुम्ही उल्लू बनवायचं काम चालू आहे.